जाते त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती। नाही, आज बीड जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जे काही वाल्मिक कराड आणि त्यांचे इतर साथीदार आहेत हे आज बीडमध्ये कोणाच्या जवळचे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होणे हे स्वाभाविक आहे आणि आज त्या पद्धतीनंच बीड जिल्ह्यातील जनता असेल किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जनता असतील त्याच पद्धतीने ती मागणी करून राहिलेली आहे। आपली मागणी की धनंजय मुंडेंना राजीनामा मी जाहीरपणे सांगितलं, मी या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं की धनंजय मुंडे यांनीसुद्धा आता या सगळे जे वाल्मिक कराड किंवा त्यांचे जे इतर साथीदार आहेत हे त्यांचे जवळचे साथीदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून जोपर्यंत या गोष्टीची त्या ठिकाणी पूर्ण तपास पूर्ण होत नाही, दूध का दूध पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिपदावर राहू नये। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।